Friends, in the last session, we already discussed on group discussion, what is group discussion, and uses of group discussion or benefits of group discussion. So today we have to see sample as well as detailed information about group discussion. Group discussion. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. The participants analyze the topic from their respective angles and present their views and opinions. Now, a group discussion. What is group discussion? Group discussion means it is a formal discussion. जे formal discussion असेल, औपचारिक ज्याला आपण चर्चा म्हणतो, conversation असेल, त्याला आपण म्हणू शकतो group discussion. And here in the group discussion, a topic is given. टॉपिक दिला जातो आपल्याला and 10 to 12 people are participant or participate in the group discussion मध्ये 10 ते 12 लोक असू शकतात more than that also. The participant analyze the topic from their respective angles. So all the participants can express their views and opinions on their respective angles. त्यांना ज्या प्रकारचं मत त्याच्यावर व्यक्त करायचे असेल एखाद्या टॉपिकवर त्या प्रकारचं मत ते व्यक्त करू शकतात. सो दे आर फ्री हिअर टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज ऑन दॅट टॉपिक. The group is given a topic, they contemplate on it for a few minutes and then start discussion. Now here, a topic is given them, topic is given to the group and they are given some time. काही वेळ दिला जातो त्यांना आणि त्या वेळेनंतर ते आपल्या डिस्कशनला चर्चेला सुरुवात करत असतात. दे कॉन्टेम्पलेट ऑन इट फॉर फ्यू मिनिट्स. त्याच्यावर ते विचार करत असतात काही मिनिट अँड देन दे स्टार्ट डिस्कशन. The discussion is usually for 10 to 15 minutes. Expert listen to the members and evaluate them. जे एक्सपर्ट्स असतात, जे इव्हॅल्युएशन करत असतात किंवा ऑब्झर्वर असतात, तर त्यांचं इव्हॅल्युएशन करत असतात while they are discussing. Then they are observing them for 10 to 15 minutes. ते 10 ते 15 मिनिटं त्यांचं ऑब्झर्वेशन करत असतात. Who are the people? Expert listener to member and evaluate them. त्याच्यानंतर त्यांचं इव्हॅल्युएशन करत असतात. मूल्यमापन त्याला म्हणतो आपण, ते करत असतात. Group discussions are usually held on a topic of 4 kinds. जे वेगवेगळ्या काइंड्स आहेत त्याच्यावर प्रकार आहेत त्याच्यावर हे ग्रुप डिस्कशन आपल्याला विचारलं जात असतं. सो हियर दिस ग्रुप डिस्कशन इज फॉर 4 मार्क्स इन द क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 चा जो पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 मार्कासाठी ग्रुप डिस्कशन हे विचारलं जात असतं आपल्याला. सो इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रायटिंग स्किल फॉर अस. सो ग्रुप डिस्कशन आर युजली हेल्ड ऑन द टॉपिक ऑफ 4 काइंड्स. वेगवेगळे 4 जे टॉपिक दिलेले, 4 प्रकार दिलेले, त्या प्रकारांना आपल्याला ग्रुप डिस्कशन विचारलं जात असतं. द फर्स्ट वन इज फॅक्च्युअल. फॉर एक्झाम्पल, प्लास्टिक शुड बी बॅन्ड. फॅक्च्युअल क्वेश्चन असतं आपल्याला काही वेळेस. फॅक्च्युअल जो टॉपिक असेल तर तो कोणत्या प्रकारचा असू शकतो? प्लास्टिक शुड बी बॅन. प्लास्टिक बंदी, प्लास्टिकला बंदी असली पाहिजे. मग त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. वाय शुड प्लास्टिक, म्हणजे वाय प्लास्टिक शुड बी बॅन. प्लास्टिक का बंद झालं पाहिजे, का त्याच्यावर बॅन आणला पाहिजे, त्याचे इफेक्ट असतील, साइड इफेक्ट्स असतील. ऑन दॅट ऑल्सो वी कॅन एक्सप्रेस अवर व्ह्यूज अँड ओपिनियन हिअर. नाउ नेक्स्ट टॉपिक इज देअर सोशल और पॉलिटिकल इश्यू. सोशल इश्यू असेल किंवा पॉलिटिकल इश्यू असेल तर त्याच्यावर एखादा टॉपिक, त्याच्यावर सुद्धा आपल्याला टॉपिक दिला जातो फॉर द डिस्कशन. फॉर एक्झाम्पल, मॉरल पॉलिसीज. काही वेगळ्या पॉलिसीज असतील, मॉरल पॉलिसीज असतील, नैतिक पॉलिसी असतील, त्यांच्यावर आपल्याला नैतिक पॉलिसी असेल त्याच्यावर आपल्याला टॉपिक दिला जाऊ शकतो. नेक्स्ट वन अब्स्ट्रॅक्ट. फॉर एक्झाम्पल, कन्सायन्स. अँड द नेक्स्ट केस स्टडी बेस्ड, where the group discusses a case study and analyze it or offer solution. सो एखादा टॉपिक जो दिला जात असतो त्याच्यावर विचारपूस म्हणजे त्याच्यावर चर्चा केली जाते, कन्व्हर्सेशन केले जातं. देर आर मेनी पर्सन हू कॅन टेक पार्टिसिपेट इन द ग्रुप अँड देन एट लास्ट द अनालाइज अँड समटाइम दे ऑफर सोल्युशन. आणि काही वेळेस ती चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आपल्याला दिलं जात असतं, तर सोल्युशन आपल्याला एट लास्ट बघायचं आहे. Group discussion are one of the effective interactive method of classroom learning. क्लासरूम लर्निंगचे जे इफेक्टिव्ह मेथड आहे ती एक आपण म्हणू शकतो कोणाला? ग्रुप डिस्कशन या रायटिंग स्किलला इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. They are used to select the candidate for different courses or for jobs by employers.
Sometime whenever you are choosing any job, whenever you are choosing any course, at that time also you are given a topic for group discussion, and by that observer are there, they observe, and you are perfect, you are fit for that course or you are not fit for that job. They are observing that while they are while you are discussing in the ग्रुप मध्ये एखादा टॉपिक दिल्यानंतर चर्चा करत असताना त्या एखाद्या कोर्स बद्दल जर चर्चा करत असताना तुम्ही कोणत्या कोर्सला परफेक्ट आहात याचं सुद्धा इव्हॅल्युएशन आपल्याला ग्रुप डिस्कशन मधून करता येत असतात. सो इट इज वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. They are used to gauge whether the candidate possesses certain skill required for pursuing a particular course or a job that involve working in the group, giving opinion and solve the problem together to achieve common goals. Now here, gauge means what? They are used to gauge. They म्हणजे जी व्यक्ती सिलेक्ट करण्यासाठी गेजचं मीनिंग बघूया पहिले. गेज मीन्स what? स्टँडर्ड मेजर. स्टँडर्ड मेजर मीन्स what? they evaluate. स्टँडर्ड मेजर म्हणजे काय? एक्युरेटली की त्या व्यक्तीकडे, त्या कॅन्डिडेटकडे ते योग्य ती स्किल आहे किंवा नाही. ही है म्हणजे इज ही ऍप्लिकेबल, इज ही क्वालिफाईड फॉर दॅट, त्याच्यासाठी तो योग्य आहे किंवा नाही. त्या चर्चेवरून यांना कळत असतं की ज्या टॉपिक त्यांना दिलेला आहे त्याच्यावर चर्चा करत असताना यांना कळत असतं की स्पेसिफिक स्टुडंट इज ऍप्लिकेबल, सुटेबल, परफेक्ट or fit for that specific course or not, that they can observe. They can here select them by choosing or by observing that person while he is having a participation, or whether he is taking active participation in a group discussion or not. By that they can select the student. म्हणजे त्या कोर्ससाठी एखादा विद्यार्थी जर निवडायचा असेल, सपोज आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. वाईल यू टेक ऍडमिशन इन द 11th इन अवर कॉलेज, आपल्या कॉलेजमध्ये 11वीला जेव्हा ऍडमिशन घेतो त्याच्यानंतर आपल्याला IT सब्जेक्ट किंवा मराठी ओर असतात तेव्हा सिलेक्ट करत असताना मेरिट वाईज केलं जातं तुम्हाला. तर मेरिट कशाप्रमाणे असेल? बाय युअर स्किल. म्हणजे तुमचं मेरिट असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या स्पेसिफिक टॉपिकला किंवा स्पेसिफिक सब्जेक्ट दिला जातो. तसा एखादा कोर्स असतो त्यासाठी पहिले केस स्टडीसाठी किंवा टॉपिक दिला जातो चर्चेला, त्याच्यातून जो योग्य चर्चा करणाऱ्या व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला त्यासाठी सिलेक्ट केलं जातं. इन द सेम वे सो इंटरॅक्ट म्हणजे इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड आपल्याला आपण या ग्रुप डिस्कशनला म्हणू शकतो. बिकॉज हिअर दे आर फ्री टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज. आणि याच्याने त्यांना एखाद्याला संधी सुद्धा मिळते. ग्रुपमध्ये बोलल्यानंतर त्याला वैयक्तिक बोलायला सुद्धा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो असं सुद्धा म्हणायला आपल्याला हरकत नाही. The candidates are tested for their knowledge and communication skill as well as their ability to work as a part of a group and to lead other towards conclusion and solution. Now your candidate are tested for their knowledge. त्यांचे नॉलेज जे आहे ते या ग्रुप डिस्कशन टेस्ट केलं जातं किंवा चेक केलं जातं, इव्हॅल्युएट केलं जातं असं म्हणायला हरकत नाही. अँड द कम्युनिकेशन स्किल ऑल्सो टेस्ट हिअर. त्याची कम्युनिकेशन स्किल किती चांगली आहे, हाऊ वी कम्युनिकेट विथ यू, हाऊ वी टेक पार्टिसिपेशन इन द कन्व्हर्सेशन. त्या कन्व्हर्सेशन मध्ये, चर्चेमध्ये तो व्यक्ती कसा भाग घेतो याचं सुद्धा ऑब्झर्वेशन याच्यामध्ये केले जातं. एज वेल एज देअर ॲबिलिटी टू वर्क एज अ पार्ट ऑफ ग्रुप. त्या ग्रुपमध्ये एक ग्रुपचा पार्ट म्हणून ते काम करत असतात किंवा नाही हे सुद्धा आपल्याला इथं या ग्रुप डिस्कशनने बघता येत असतं. अँड हिअर टू लीड अदर्स टुवर्ड कंक्लुजन अँड सोल्युशन. आणि शेवटी काय होतं, त्या ग्रुप डिस्कशन सोल्युशन किंवा कंक्लुजन ज्याला म्हणतो त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष काढला जातं, त्याच्याकडे नेणारा व्यक्ती असतो तो ऍक्टिव्ह ग्रुप पार्टिसिपंट आपण त्याला म्हणू शकतो. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन ऑन इट अँड सपोर्ट हिज आयडियाज विथ लॉजिकल आर्ग्युमेंट. लॉजिकल आर्ग्युमेंटने तो सपोर्ट देऊ शकतो किंवा त्या स्वतःचं ओपिनियन तो व्यक्त करू शकतो त्या टॉपिक बद्दल किंवा त्या सब्जेक्ट बद्दल. त्याचं स्वतःचं ओपिनियन किंवा सपोर्टिंग आयडिया जी असेल तर ती सुद्धा तो देऊ शकतो बाय ग्रुप डिस्कशन. Now next, since communication is a two-way process, it is important that besides speaking, listening to participants in the group discussion and respond their ideas or take them forward. So communication skill is two-way process. म्हणजे कम्युनिकेशन ही टू वे प्रोसेस आहे. लिसनिंग सुद्धा करू शकतो आणि स्पीकिंग सुद्धा. सो इट इज टू वे प्रोसेस. सो ज्याच्यामध्ये विचारांचं देवाणघेवाण केली जाते, शेअरिंग केली जाते, त्याला आपण टू वे प्रोसेस म्हणू शकतो.
म्हणजे फक्त बोलणंच नाही, त्याच्यात ऐकणं सुद्धा असतं असं रायटरने म्हटलेलं आहे. सो हिअर डिस्कस अँड रिस्पॉन्ड टू देअर आयडियाज. स्वतःच एखाद्याने आयडिया व्यक्त केल्याचे त्याच्यावर रिस्पॉन्स देणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग. You can contribute to group discussion in some of the following ways: helping it start, giving direction to it, making sure that everyone's views are heard and thought about so that the group moves towards some kind of agreement, and closing it with a summary or a conclusion. Now here some points are given here to start conversation, to start group discussion. ग्रुप डिस्कशन स्टार्ट कसं करायचे, काही हेल्पिंग पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. हिअर ते कंक्लुजन कडे आपल्याला ग्रुप डिस्कशन कसा नेता येईल, किंवा क्लोजिंग कडे आपल्याला ग्रुप डिस्कशन कसा नेता येईल. कारण क्लोजिंग इज व्हेरी इसेन्शियल फॉर ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन क्लोजिंग असेल किंवा समारे ज्याला सारांश म्हणतो ते अति आवश्यक आहे. आणि सारांश असेल किंवा ते ग्रुप डिस्कशन स्टार्ट करत असताना व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स, दोज आर गिवन हिअर. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. Here are some expressions you can use to perform different functions during a group discussion. वेगवेगळ्या फंक्शन मध्ये ग्रुप डिस्कशन कसं करावं त्याचं काही एक्सप्रेशन्स आपल्याला इथे दिलेले आहेत. नाउ लेट्स सी हिअर. एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. आपले ओपिनियन्स असतील ते काय करायचे, व्यक्त करायचे आहेत. आता एक्सप्रेसिंग ओपिनियन्स, तर ओपिनियन व्यक्त करत असताना त्याच्यामध्ये काही एक्सप्रेशन्स आहेत ते आपल्याला दिले. आय बिलीव्ह, माझा विश्वास आहे. आय थिंक, मला वाटतंय. Could I make a point please? Suppose if someone is talking, कोणी बोलत असेल तर त्यांना तुम्ही म्हणू शकता could I make a point please? कृपया मी माझा मुद्दा सांगू का, असं आपण व्यक्त करू शकतो. इन माय ओपिनियन, इट सीम्स टू मी, मला असं वाटतं, किंवा असं मी सांगू शकतो. म्हणजे असे जे एक्सप्रेसिंग ओपिनियन्स आहेत ते असे असले पाहिजे while you are discussing in the group. ग्रुप डिस्कशन मध्ये या प्रकारचे एक्सप्रेशन व्हेरी इसेन्शियल. एक्सप्रेसिंग एग्रीमेंट. एग्रीमेंट जेव्हा आपण एक्सप्रेस करत असतो तर एग्रीमेंट एक्सप्रेस करत असताना आपण काय केलं पाहिजे, किंवा मतैक्य म्हणणे आपण त्याला म्हणू शकतो, तर ते कसं करू शकतो. नॉलेज अब्सोल्युटली, यू आर राईट, आय फुल्ली अग्रीड विथ यू. म्हणजे अग्रीमेंट, आपण त्यांच्याशी अग्री कसं राहायला पाहिजे. अब्सोल्युटली, जर एखाद्याला बरोबर असेल तर अब्सोल्युट राईट म्हणू शकतो त्याला. यू आर राईट म्हणजे सपोर्टिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याला आपण सपोर्ट सुद्धा केलं पाहिजे एखाद्या मुद्द्याला तो योग्य वाटत असेल. सो these are very important point in group discussion. Now next, expressing disagreement. जर आपण त्यांच्याशी अग्री नसेल तर डायरेक्टली आपण आय एम नॉट अग्री विथ यू असं आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही ना ग्रुप. त्यामुळे ते अग्रीमेंट असेल किंवा डिसएग्रीमेंट असेल तेव्हा सुद्धा आपल्याला कसं व्यक्त करू शकतो. हाऊ यू कॅन express disagreement, that is also given here. I am afraid, I don't agree with. मला भीती वाटते, मी त्यासोबत अग्री का नाही, याचं रिझन आपण देऊ शकतो. I can see you point, but I respect your opinion view, but I'm sorry, I can't go along with you on. I'm sorry, but I see it a little different. म्हणजे मला भीती वाटते, आय एम नॉट अग्री बट आय एम सॉरी. म्हणजे मला भीती वाटते त्याच्याबद्दल. आय सी इट अ लिटल डिफरंट, मला थोडंसं वेगळे त्याच्यापासून असं आपल्याला करता येऊ शकतं. असं जर एखादा मुद्दा असेल ते सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे डायरेक्टली जर समजा तुम्ही एखाद्याला विरोध करत असाल तर ही विल नॉट टेक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन युअर ग्रुप डिस्कशन. सो डिरेक्टली यू कुड नॉट अपोज एनी पर्सन, बट यू कॅन गिव्ह सोल्युशन टू देम बाय डिफरंट वे. यू कॅन टेल हिम, म्हणजे त्याला आपण वेगळ्या मुद्द्याने किंवा वेगळ्या पॉइंटने त्यांना समजवू शकतो. यू मे हॅव समथिंग देअर, बट तुमचं काहीतरी त्याच्यात असं वाटत असेल, बट पण त्याच्याने असं सुद्धा आपण करू शकतो, असं आपण त्यांना म्हणू शकतो. सो वाईल यू आर टेकिंग पार्टिसिपेशन इन अ ग्रुप डिस्कशन, डिसएग्रीमेंट जर एक्सप्रेस करायचे, इफ यू वॉन्ट टू एक्सप्रेस डिसएग्रीमेंट यू हॅव टू यूज दिस एक्सप्रेशन विच आर गिवन हिअर इन द बुक. सजेस्टिंग, जेव्हा तुम्हाला सूचना काहीतरी करायची असेल तर काय करू शकता. आय थिंक विश, मला वाटतं आपण केलं पाहिजे. वाय डोंट वी, आपण का नाही, लेट्स करूया. कुडंट आय, मी का नाही. डोंट यू थिंक वी कुड, तुम्हाला का वाटत नाही आपण करू. म्हणजे ज्या रिस्पेक्टिव्ह लँग्वेज आहे दॅट इज व्हेरी इसेन्शियल. समटाइम आर्ग्युमेंट इज ऑल्सो देअर. काही वेळेस आपल्याला तिथं आर्ग्युमेंट सुद्धा करावी लागणार आहे, परंतु रिस्पेक्टिव्ह लँग्वेज जी असेल, एक कोणालाही न दुखवता तुम्हाला चर्चेत भाग घ्यावयाचा असतो इन द ग्रुप डिस्कशन. विदाउट मीन्स यू कॅन इंटरप्ट अदर्स, you can stop them, but you have to use a language. Which language? By that language
If someone is not hurt that by your expression, तुमच्या एक्सप्रेशनने तुमच्या बोलण्याने एखाद्याला हर्ट होऊ नये असं सुद्धा आपण तिथं विचार केला पाहिजे while you are taking participation in the group discussion. Now asking for opinion, whenever you want to express your own opinion, how can you express what is your opinion on it? एखाद्याला ओपिनियन एखाद्याचं विचारायचं असेल काय विचार what is your opinion on it? तुमचं याच्यावर मत काय आहे? What do you feel about? तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय? I wonder what do you think about? मला आश्चर्य वाटतं तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता. आय लाईक टू नो युअर स्टँड ऑन इट. तुमची बाजू याच्याबद्दल काय आहे. म्हणजे जेव्हा ओपिनियन एखाद्याला विचारायचे असेल आपल्याला तर या प्रकारचे एक्सप्रेशन आपल्याला तिथे यूज करायचे आहे. यू हॅव टू यूज दिस काइंड ऑफ एक्सप्रेशन्स देअर फॉर आस्किंग देअर ओपिनियन्स. इंटरप्टिंग. सपोज इफ समवन इज टॉकिंग अँड यू हॅव टू एक्सप्रेस युअर ओन व्ह्यू ऑन इट. जेव्हा एखादा मुद्दा एखाद्याने एक्सप्रेस करताना सुरुवात केली परंतु तुम्हाला त्याला इंटरप्ट थांबवायचं आहे त्या मुद्द्यावर तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे तेव्हा तुम्ही कसं बोलू शकता. डायरेक्टली त्याला स्टॉप असं म्हणू शकत आहे. आय एम सॉरी टू इंटरप्ट. म्हणजे मला तुम्हाला थांबवलं म्हणजे कृपया म्हणजे मला माफ करा तुम्हाला थांबवत आहे. बट पुढे तुमचं काय ओपिनियन असेल दॅट यू कॅन एक्सप्रेस. Then next one, excuse me, could I add something please? Suppose someone is discussing plastic is ban असेल तर तुम्हाला प्लास्टिक शुड बी बॅन असं सब्जेक्ट तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही त्याला एक्स्ट्रा माहिती तो बोलतोय एखादा तुमचा फ्रेंड आहे हु इज इन अ ग्रुप परंतु त्याला थांबून तिथून जरा तुम्हाला एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल तर तुम्ही काय सांगू शकता. एक्सक्यूज मी कुड आय ऍड समथिंग प्लीज. त्याच्यामध्ये मी काय एक्स्ट्रा ऍड करू का असं तुम्ही त्याला परमिशन घेऊन हे करू शकता. दॅट्स ट्रू सॉरी बट या प्रकारचे एक्सप्रेशन आपल्याला इंटरप्ट करत असताना आवश्यक आहे. डायरेक्टली तुम्ही तो बोलतोय तुम्ही मध्येच बोलताय देन नो सोल्युशन विल बी देअर नो कन्क्लुजन विल बी देअर. एक बोलतोय त्याच्या म्हणजे त्याला न बोलू देता किंवा सगळे एकत्र चर्चा करतायत पण तो कोणाचाही मुद्दा कोणालाही पटत नसेल समजा तुम्ही त्याला समजावून देऊ शकता हा मुद्दा असा नाही असं केलं तर योग्य होईल. So that is very essential in the group discussion. Next, handling the interruption. Interruption असे त्याला हँडल कसं करायचं. Just a moment please. थोडा वेळ. Just a moment please. Could I finish what I am saying? माझा मुद्दा कंप्लीट करू का असं आपण त्यांना सांगू शकतो किंवा इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश. इफ यू वॉन्ट टू इफ यू वुड तुम्ही असं करत असाल तर मी माझं फिनिश करू का असं तुम्ही परमिशन घेऊ शकता. कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज. मी एक मिनिट थांबाल का. सो these are the expression handling interruption. जे इंटरप्शन हँडलिंग करत असताना सुद्धा हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. अँड कंक्लुडिंग करत असताना किंवा निष्कर्ष करत असताना एंड करत असताना सुद्धा काय केलं पाहिजे. टू समराइज कंक्लूड या प्रकारचे शब्द आले पाहिजे. वी कॅन कंक्लूड बाय सेइंग लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडिया बिफोर कंक्लुडिंग द डिस्कशन. नाव हियर मीन्स बिफोर कंक्लुडिंग द डिस्कशन वी शुड गो थ्रू मेन आयडिया. मेन आयडिया काय त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया बिफोर एंडिंग और बिफोर कंक्लुडिंग असं आपण म्हणू शकतो. सो दीज आर द एक्सप्रेशन दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स for group discussion. So this you have to keep into your mind according to the examination and while you are writing. Now here we have to see sample also. One of the sample is also given here about the group discussion. sample group discussion दिलेले आपल्याला इव्हॅल्युएटर म्हणजे काय जो ऑब्झर्वेशन करणार आहे आपला इव्हॅल्युएटर. You have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion. तुमचं आजचं जे ग्रुप डिस्कशन असेल त्याच्याबद्दल म्हणजे दिस आर द इन्स्ट्रक्शन गिवन बाय इव्हॅल्युएटर. इव्हॅल्युएटर तो काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला देऊ शकतो. त्याने काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. you'll have all been given few minutes to think on your topic. तुमच्या टॉपिकवर जो आज दिला जाणार आहे त्याच्यावर काही मिनिटं दिली जातील विचार करण्यासाठी. which is do you think the teenager should be given separate mobile phone? You may now begin discussion. Who would like to start? Now here subject काय दिलेला आहे. Do you think teenager should be given separate mobile phone? आता इथे टीनेजर म्हणजे काय जी लहान मुलं जी आहेत टीनेजर म्हणजे आता सध्या वयात आलेले असतील किंवा नसतील त्यांना मोबाईल दिला पाहिजे सेपरेट मोबाईल दिला पाहिजे का याच्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. त्यासाठी इथं काही कॅरेक्टर्स आपल्याला दिलेले 3 कॅरेक्टर आहेत ते चर्चा करतायत. हाऊ दे आर डिस्कसिंग. नॉलेज लेट अस सी हियर. मनीषा नावाचं एक कॅरेक्टर आहे. नाउ लेट अस सी हियर व्हाट डिड मनीषा से. I think the topic of the discussion is very relevant to all of us here. As a teenager, we are so fond of our mobile phones and it's a different features that have become irresistible to us. I feel mobile phones are quite necessary
They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button. Now, what did Manisha say? I think the topic discussion is very relevant. एकदम relevant, एकदम आवश्यक. सध्याच्या काळामध्ये जो आवश्यक आहे तोच मुद्दा, तोच टॉपिक आम्हाला देण्यात आलेला आहे. So here, so mobile is used for different purposes, different features. जे योग्य आता जे आहे फंड ऑफ मोबाईल, सगळ्यांना मोबाईलची आवड असते आणि तो डिफरंट फीचर्स, वेगवेगळे फीचर्स त्याच्यामध्ये असतात. मोबाईल फोन जे आहेत ते आता क्वाईट मध्ये जवळजवळ सगळ्यांना आता नेसेसरी झालेत असं तिचं मत आहे. अँड दे आर क्वाईट हेल्पफुल फॉर एज्युकेशनल पर्पज. आणि मोस्टली ते एज्युकेशनल पर्पजसाठी खूप हेल्पफुल आहे असं मनीषाने व्यक्त केलेलं आहे. बिकॉज बाय वन क्लिक यू कॅन गेट ऑल वरियस इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट, आणि त्या सब्जेक्ट बद्दल किंवा सपोर्टिंग सब्जेक्ट जो असेल त्याबद्दल माहिती मिळवायची असेल एका क्लिकमध्ये ती मोबाईलमध्ये अवेलेबल होऊ शकते. दॅट इज द ओपिनियन ऑफ मनीषा. मनीषाचं ओपिनियन आहे. आता अनामिका काय म्हणते ते बघूया. आय ऑल्सो अग्रीड विथ Suhasini because now a day before, sorry, I also agree with the Suhasini because nowadays people use smartphones and they can get access to any information they want, like a travel information, recipe, course, colleges, etc. Now here Anamika is also agree. आता सुहासिनी ही सुद्धा एखादी मध्ये पार्टिसिपंट असेल त्याच्यामधून, परंतु इथं आपल्याला नाव दिलेलं नाही. तिने सुद्धा व्यक्त केलेलं आहे की इन टुडेज वर्ल्ड people uses smartphone and nowadays they can access the information, any kind of information. If you want, you can access it mobile and it will be easily available. It may be information related with the recipe, काहीतरी रेसिपी असेल, जेवणाच्या पदार्थाबद्दल असेल, एखादा कोर्स बद्दल असेल किंवा कॉलेज बद्दल असेल, यू कॅन गेट दॅट विदिन अ मोमेंट. जॉन काय म्हणतो ते बघूया आता. यस, आय वुड लाईक टू एड टू इट. म्हणजे मला त्याच्यात काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड करायची असं जॉन म्हणतोय. सो दॅट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. आय डोंट थिंक द स्टुडंट यूज मोबाईल फोन ओनली फॉर सिकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. फक्त युजफुल इन्फॉर्मेशनसाठीच विद्यार्थ्यांना मोबाईल सेपरेट द्यावा असं मला वाटत नाही. म्हणजे असं योग्य वाटत नाही मला असं जॉन म्हणतोय. दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. ते फक्त त्यासाठी एंटरटेनमेंटसाठी जास्त करून वापरतात किंवा एंटरटेनमेंटसाठी सुद्धा ते त्याचा वापर करू शकतात. They listen songs, watch movies, etc. I am afraid they see unsuitable things too. Moreover, they spend long hour on phone. आणि दुसरा मुद्दा काय सांगितलंय जॉन ने इथं. So here for education purpose they are using, it is good, but they also use for entertainment purpose. They listen songs, वॉच मूवीज, वेगवेगळे पिक्चर बघतात. आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. दे सी अनशुटेबल थिंग्स टू डू. थिंग्स टू म्हणजे अनशुटेबल ज्या गोष्टी आहेत, ज्या योग्य गोष्टी नाहीत त्यांच्यासाठी, तर त्या गोष्टी सुद्धा ते तिथं करू शकतात किंवा ज्या योग्य त्यांच्यासाठी नाही ते सुद्धा ते मोबाईलमध्ये बघू शकतात. अँड मोरेवर दे स्पेंड लॉंग अवर्स ऑन फोन. आणि जास्तीत जास्त वेळ ते फोनवरच असणार आहेत असं जॉनने व्यक्त केलेलं आहे. आता अनामिका काय म्हणतात बघूया. येस दीपक, यू आर ॲब्सोल्युटली राईट. आता दीपक सुद्धा एक त्या ग्रुप डिस्कशन मधला एक कॅरेक्टर असू शकतो, त्यामुळे त्याने काय म्हटलंय, येस दीपक, यू आर ॲब्सोल्युटली राईट, बट आय थिंक पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर ऑफ द अब्युजेस ऑफ मोबाईल अँड दे आर मॅच्युअर्ड इनफ टू अंडरस्टँड हाऊ टू यूज द मोबाईल फोन प्रोडक्टिव्हली. नाउ हियर व्हॉट डिड अनामिका से. अनामिका म्हणते ॲब्सोल्युटली राईट दीपक, बट आय थिंक द पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर. म्हणजे वडिलांनी त्यांना अवेअर अलर्ट केलं पाहिजे की काय योग्य आहे मोबाईलमध्ये आणि काय नाही. बिकॉज दे आर मॅच्युअर. ते जवळजवळ मॅच्युअर झालेले असतात, समजदार झालेले असतात, त्यामुळे त्यांना मोबाईल दिल्यानंतर ते मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड हाऊ टू यूज मोबाईल फोन प्रोडक्टिव्हली. योग्य म्हणजे योग्य कामासाठी मोबाईलचा वापर कसा करावा हे आई वडील त्यांना अलर्ट करू शकतात असं